सांगतो ऐका. काय झालं, 5 पांडव जेवायला बसले. जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होते. आणि पाणी फिरवणाऱ्या पूर्वी थोडं शहाणं समजायचे किंवा हाय बा थोडा धार्मिक. आता म्हणतात ही येडं झाले. सध्या काय झाले, तुम्ही धर्म मातीत घातला की स्टँडर्ड आणि धर्माला चिकटून राहिले की मूर्ख. कपाळाला गंधे, गळ्यात माळे, सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन, प्रेमाने सगळ्याला गावा जे हरे का. लोक म्हणतात येड आहे ती, बोंबलत फिरता असं देव करीत बिनकामाचं. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात तो स्टँडर्ड आहे बरं का. त्यांनी बाप चोपला आईवर धावतो, लाबड्या करतो तरी स्टँडर्ड. ही कलियुगाचा महिमा आहे. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं, तर उदर भरणं नो. हे जे जाणे जे यज्ञ कर्म, जेवण करणे म्हणजे फक्त टाकी भरायची नाही, तर जेवण करणे हा एक प्रकारचा यज्ञ आहे. त्याला जलदेवतेचा दिलेला मान, म्हणून पाणी फिरवायचं. पाणी फिरवलं, घास मोडला, मुखात घालणार. धर्मपत्नी पळत आली. द्रौपदी म्हणली थांबा. काय झालं, जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. आता हे भाऊ कोण, देव भगवान श्रीकृष्ण. ताटावर बसले, देवाला आणायचं एवढं सोपं आहे का. जिंदगी गेली आपली, गंध उगाता सपनात याय नाही. ताटावर बसल्या देव आणणं म्हणजे पडता जड भारी. हे संकटच आहे बरं का. देव आणणं ह्याच्यापेक्षा मोठं संकट जगाच्या पाठी दुसरं कोणतं नाही. पण मंडळी तर काय ऐका ना, माझा भाव आला पाहिजे, कारण ह्यांचं लय भावप्रेम असतं महिला मंडळाचं. संसार बघा ते किती चिकटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला बिड्या वड्या मिळा ना, तुम्हाला साड्या काय मोकळा येतो. हा रांगा जाताना सांगत येतात, खायचं एकाच गायचं एकाच, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. आणि ते बी म्हणतात छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर ही जरा बघत जा. असल्या त्या बहिणी ध्यान, बहिणीनुस त्या बहिणी राहिल्या, त्या लाडक्या बहिणी झाल्यात. हा 12,000 घेऊन कीर्तनाला आल्यात. सध्या बहिणी जरा टेन्शन मध्येत, कारण हप्ता लांबला ना त्यांचा. हप्ता करून त्यांच्या सप्ता सुद्धा ध्यानात नाही. हा माग बी एक लेट झालं तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता मला दम काढणार, त्यांचा तर मेळ बसून दे. त्यांची बी इतकी आल्या ते त्यांना कळना कुणाला बसवा कुणाला रोसव. जे आले ते त्यांना कळना आपण कस काय आलोय बा. आणि पडणारा कळना 40 वर्ष नाही पडलो, पण आता कस काय पडलो बा. त्या लाडक्या बहिणीने काय कमी उलता पलत केली का महाराष्ट्राची. बहीण लाडकीन दाजी मेला कागद वागू जाशी तू ते घरी जाशी. त्याला वाटत तेवढंच प्यायला होत्या ना. आपल्या दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात का. एका दिवसाचं टार्गेट आहे तुझं, बैठकीला बसल्या. तुझं ती जाळ असतो तसलं मूर्ख मित्रांचं कमीवलं, ती तुला सुधरून देत आहे का. तुझी आखी जमीन इकी त्यान तवा ती शांत होते. माझा भाव आला पाहिजे, बाकीचं मला काय माहित नाही. धर्मराज म्हणले हाय का तर आता जेवाय बसल्या लोकाला भूका लागले तर ताटावर बसल्यावर दम निघतो का सांगा बरं. धर्मराज म्हणले असला वेडा हट्ट करू नको. आवाज हॅमिंग मारते थोडा, इको कमी करा. नाही जमत म्हणले, आलाच पाहिजे माझा भाऊ. पडता जड भारी. बाजूला अर्जुन बसले होते. अर्जुनाने विचारलं तुम्ही आणता का देवाला. तेव्हा म्हणला कसं आहे हो का, देव मस्त माझा ड्रायव्हर आहे, पण मोठा माणूस आहे, काही क्रेज इज्जत आपण उगं काव बी मिस कॉल देण्यात मजा आहे का काव, असं जमत नसतं. काल तरी सांगायचं ना, मी काल कानाव घालून ठेवलं असतं बुवा. आपल्याला नाही जमत. नकुल सहदेवाला विचारलं तुम्ही हे म्हणले तुमच्यासारख्याचाच मेळ बसाना ना, आम्हाला काला फॉर्म भरायला होता. दाताडाव पाडायचा विचार रे का काय. गुलाल तर आमच्या नशिबात नाही, उगं गोड बोलून फॉर्म भरायला होता का आम्हाला. तुम्हीच माघार घेतली ना, आम्हाला द्या तोफला. गप मारा म्हणले, सुखानं खाऊ द्या आम्हाला. 4 जण म्हणले मेळ बसणार. कोपऱ्यात एक वाघ बसला होता, त्याचं नाव भीम दादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं. नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. ती इस्कुर होतं डोक्यात. भीम म्हणजे त्याच्या कोणी नादाला लागत नव्हतं. ती कुणाची गाठ पडली आधी ठोका टाकायचं, मग जे हरी घालायचं. बघा तुम्ही काय कायचे गाठ पडले ना, ते आधी कुचकं बोलतात आणि मग चांगलं बोलतात. म्हणजे त्यांचा स्वभावच तसला असतो. ती भीमाच्या क्वालिटीची माणसं, ती सहज नाही. आधी पॉईंट टाकणार मग म्हणतात कसं काय चालणार, मग आधीच नीट बोलायचं ना. आणि भीमामध्ये ताकद होती, त्याच्यामुळं कुणाला मोजायचं काम त्याच्याकडनं होतं. ते काय कोणाला मोजित ना, ते स्वयंभू होतं, ताकद होती. हत्तीच्या शेपटाला धरलं आणि हत्ती वर फेकला. हत्ती गेला कुठं. सध्या सॅटेलाइट सोडला होता का, सुनीता विल्यम्स जिथं राहून आली का 9 महिने, त्या माऊली सुद्धा कौतुकच म्हणावं लागेल. 8 दिवसासाठी गेली ती, 9 महिने तिथं राहून आली. विचार करण्यासारखी गोष्ट. आणि वरून महागारी आल्यावर डॉक्टरांनी 2 महिने आराम सांगितला होता त्या सुनीता विल्यम्सला. तिने सांगितलं जमणार नाही, 10 दिवसात मी ठीक होते. 10 दिवस आराम केला आणि पुढच्या संशोधनात ती माऊली लागली सुद्धा. ह्याचा आदर्श भारताने घ्या जरा. तीच घटना जर भारतात घडली असती तर 2 वर्ष सत्कारच चाललं असतं.
हे निवडून आलेले काय करतात, पहिली 2 वर्ष सत्कार, मधले 1 वर्ष लोकांच्या मुंड्या मुरगळायला आणि पुढचे 2 वर्ष पुढचं नियोजन. मग काम कधी करायचे भा लोकांची? आपली माणसं इतकी एखाद्या गोष्टीत गुंततात की नावच काढून. जरा प्रॅक्टिकल राहिला, जिथल्या तिथं अलिप्तता कशी असावी ते इसरून सुद्धा गेले हो की आम्ही संशोधन एवढं केलं म्हणून ती पुढच्या कामाला लागली. हे तरुण मुलांनी शिकण्यासारखं आहे. इतक्यावर हत्ती पोचत होता, फेकले मग भीमात ताकद किती.